नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये पुढे जाण्याआधी ह्या आजी नाती कशा कशा बाहेर गेल्या होत्या ते दाखवते मी तुम्हाला. कुठे चालला तू? मला येऊ दे की. ओय सखी सखी सखीला ऐकू सुद्धा येत नाही माहिती माझा आवाज. कुठे चाललो भाऊ आपण? जय 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 बाप्पा. नकोय जाऊ आई, जाऊ दे मी जाते. चल चल आपण दोघी. मी पण नकोय. सॉरी 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 सॉरी. तर आई चालली आहे मंदिरात. आमच्या इथे शंकराचं मंदिर आहे जिथे डेली जातात सगळे. आणि सखी पण जाते. सखी बाप्पा करायला तर जाते बट सखी सोबत जेनीला भेटायला चालते कारण तिथे शेजारी जेनी असते. सखू बाय. तिला घ्यायचं का मला घ्यायचं का आपल्या बरोबर? हा घेऊ का? अगं ती काही येत नसते. पल्लवी ताईला ऑर्डर येते आता खाऊन पिऊनच येईल पाहिजे तिकडनं. शहाणी आम्ही लगेच येतो. मला घरात काम आहे. शहाणी ती. जायचंय तुला बाहेर जायचंय बरं. हा बाई मला तर बाहेर जायचंच आहे. बाय सखू. सी यू मला. आय लव्ह यू. ए सखी तू कोणाची आहे ग? कोणाची कोणाची कोणाची? जेनी माझी. चल बाय. आई तिला पाय पायच नाही कुठे उचललं ते. हा माझी सखी. तर सखी परत आलेली. कुठे गेला होता बिट्टू तू? कोणाकडे गेला होता? जेनीकडे. आम्हाला जेनी इतकी आवडायला लागली. तुम्हाला मी आधी पण जेनीचं कौतुक सांगितलं होतं. आता तिला आईकडे सोडून मी बाहेर चालली आहे. काल मी ह्या पिल्लांना ते काय ते खेळायचं असं त्याच्यात घेऊन गेलो तिथं मिकी माऊसमध्ये. तर 150 रुपये होते त्यांच्याकडे. स्कॅनर नव्हतं. मी 500 दिले आणि 350 घ्यायचे बाकी राहिले. ते हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आई मला म्हणती जाऊ दे सोडून. पण माझं असं की नाही, माझ्या डोक्यात फिरत राहील. लेट मी ट्राय. जमलंच तर मला सगळीला एक टॉवेल पण आणायचा जो माझा राहून गेला आहे पुण्याला तिचा. म्हणून मी चालली. माहीत नाही पैसे मिळतं नाही मिळत बट माझ्यातली ती मिडल क्लास बाई नाही जाऊ देऊ शकत. 350 रुपये डोक्यात सारखं फिरत राहील. त्यामुळे मी चालली आहे. सखी थांबती आईकडे. मी पल्लवी ताईला घेऊन चालली माझ्यासोबत. थोडी भांडायची वेळ आलीच तर मला आधार पाहिजे थोडा म्हणून. भांडू वगैरे नको का बाई? आई मला असं करून टाकते. कारण तुझी पण चूक आहे ना. माझी चूक आहे. काय झालं, हे खेळत होते ते बोलले नाहीये. म्हटलं ठीक आहे खेळू द्या, मी जाताना घेऊन जाते. तेवढ्यात मामान ते लगेच आले. मामाने गाडी पण पुढे काढली होती. लगेच गाडीत बसलो आम्ही. लक्षात पण नाही. आणि सगळ्यात नाही म्हणजे सखी त्या मिकी माऊसमध्ये बाहेरच निघत नाही. त्याच्यामुळे मला झालं तिला कधी घेते आणि कधी बाहेर पडते. असं भेटले तर भेटले, नाही भेटले तर गेले. मी चालली आता. नशिबे माझं बाकी सगळं तिथे आहे बट तो मिकी माऊसच गायब झालाय. कारण तो उचलण्यासारखा नाही. तो मे बी त्यांनी बंदच केला असेल आज. गेलाय तो तिथून. आपण प्रदर्शन बघूयात. पल्लवी ताईला पण घेऊन आलो तुम्ही भांडायला. आता आम्ही दोघे जाऊन खरेदी करतो. तर मी घरी आली. पैसे तर मला काही मिळाले नाही. थोडीफारची शॉपिंग करायची होती ती करून आली. खूप नाही केली. सगळं टॉवेल वगैरे घ्यायचे होते ते घेतलं. आणि घरी येऊन बघते तर माझं पिल्लू असं गाढ झोपी गेलंय. तिला आजकाल झोळी लागत नाही आहे. त्यापासून मी आईकडे आली ना, आम्ही मेक शुअर केलं की तिला झोळीत नाही झोपवायचं आहे. ती थापून थापून छान झोपते. मला वाटलं होतं माझ्याशिवाय नाही झोपणार बट आईकडनं छान झोपी गेली आहे. आता काय अजून 1-1.5 तास ताण नाही मॅडमचा. चल घरी. तू काय करते? चल ना घरी. टीव्ही बघते मी. तुला कोणी सवय लावली टीव्हीची? तर आमची मावशी आम्हाला प्रॉपर बिघडवतीये. चल बेटू आपण घरी जाऊ. चल चल आपण घरी जाऊ. चल चल घरी चल. मी चालले घरी. चल. मला वाटलं माझा हात पकडून तुला बाय करतीये. चल बाई मी चालले. खरंच खूप लेट झालाय आता. बाय. नाही ग मी चालले. बाय. मी चालले बाहेर. मग तू चल ना माझ्यासोबत घरी. तुला काय बघायचंय? काय बघतोय तू टीव्हीवर? टीव्ही बघते. बघा बघा. कट टू डायरेक्ट रात्र. सखीने इतका गोंधळ घातला होता बट आय एम एन्जॉईंग. ती जे करते खूप मजा येते. तर आता मी तुम्हाला आमच्या दिवाळीच्या साडीज दाखवते जे काही आहे ते. बट त्याआधी ह्या नारायणपेठ साडीच्या मी ते फोटो पोस्ट करते. इतक्या इन्क्वायरी आल्या आहेत मला. मी आधी पण दाखवली होती. तर ही मी मूळचंदमधनं घेतली होती 1360 रुपयाला. कॉटनची साडी आहे. यापेक्षा पण एक हलकी येते.
जी दुकानामध्ये 800च्या आसपास आहे आणि मिशोवर काहीतरी 700च्या आसपास आहे, जे मी आत्ता बघितलं ते. या कॉटनमध्ये एक भारीतली पण येते जी 2000च्या रेंजमध्ये जाते आणि त्या व्यतिरिक्त सिल्कची येते. माझ्याकडे 2-3 सिल्कच्या पण साड्या आहे. ज्या मी घेतल्या होत्या तेव्हा 3600च्या आसपासच्या रेंजच्या होत्या. आता काहीतरी मी दुकानात बघितलं तर 4-4.25च्या आसपास आहेत. बट त्या पण छान दिसतात. त्याच्यात पण आमच्याकडे बऱ्यापैकी कलर आहे. मी, आई, वहिनी, मावशी आमच्याकडे पण, आमच्या आईंकडे पण कलर आहे त्याच्यातला. तर सुंदर दिसतात त्या पण साड्या. ॲक्च्युली आईंकडे लाल आणि हिरवाच आहे. हां, तर त्या पण साड्या खूप छान दिसतात. तर तुम्हाला नारायणपेठ बघायची असेल तर आजूबाजूच्या खूप साऱ्या शॉप्समध्ये अवेलेबल असतील, तर तुम्ही चेक करू शकता. ऑनलाईनही चेक करू शकता. बट खूपच इन्क्वायरी होती नारायणपेठची म्हणून सांगितली. नारायणपेठ नंतर हां, मी त्या दिवशी तुळशीबागेतून हा ड्रेसही घेतला होता, कॉर्ड सेट. याच्याबद्दल पण खूप जणांनी लिंक मागितली, पण आम्ही मूळचंदमधनं घेतलेला होता, जो काहीतरी 1100चा होता. बट माझे ते मूळचंदचे पॉईंट मायनस होऊन मला तो काहीतरी किती 900ला गेला होता. 200 पॉईंट माझे मिस झालेले होते. त्या व्यतिरिक्त मी तुळशीबागेतून गौरीला साडी घेतलेली होती. खूप जणांनी विचारलं की कुठून साडी घेतली आहे. जशी सखीला घेतली एक्झॅक्ट ती साडी घेतली होती, रेडी टू वेअर. पण 24 नंबर घेतला होता गौरीला आणि त्याचे 500 रुपये झालेले होते. 22 नंबर जो भक्तीने घेतला होता त्याचे 400 रुपये होते आणि 24 नंबरपासून 500 रुपये होते. सांगताना त्यांनी काहीतरी आम्हाला 950 सांगितले होते, बट 500पर्यंत सोडली. आणि दुकानाचं एक्झॅक्ट नाव, मी जिथून घेतलं त्याचं नाव मराठे होतं, बट तुळशीबागेत कोणत्याही शॉपमध्ये ते अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता. प्लस हा एक छानसा नेकलेस घेतला होता, हा वाला. आणि हा वाला मला आवडतात मोत्यावाले. तर हे 2 आणलेत मी. एक मला आणि एक वहिनीला, तिला जो आवडेल तो ती ठेवेल, दुसरा मी घेईल कारण दोघंही मला आवडलेत. सो एक तिचा आणि एक माझा असं आहे. त्या पलीकडे ही एक जी साडी आहे मी ऑलरेडी दाखवलेली होती तुम्हाला आधीच्याच एका ब्लॉगमध्ये, बट त्याच्याबद्दल पण खूप जणांनी विचारलं होतं तेव्हाच. तर ती पण साडी दाखवते मी. मी जेव्हा घेतली तेव्हा मला वाटलं नव्हतं की इतकी छान दिसेल, पण आता खूपच छान दिसते ती. हे बघा, ही अशी साडी आहे. तर ही पण काहीतरी 3 का 4च्या रेंजची होती, बट तिथे डिस्काउंट चालू होता तर मला 1260ला पडलेली होती. ॲक्च्युली अशी एक चेक्सवाली ग्रीन साडी मी घेतली होती ना, दिसतंय का तुम्हाला नीट? हे बघा, तर छान दिसतो हा कलर. घडी तेवढी छान दिसत नव्हती, बट अशी खूप छान दिसते. यातली एक साडी ही तरी घेऊन बसली होती. सगळा बाजार म्हटलं नीट दाखवू. ओके, ही जी साडी आहे जी मी तुम्हाला आधी दाखवली होती, ही वाली, तर हा यातलाच प्रकार आहे, पण डिझाईन वेगळी आहे. प्लस याच्यात खूप सारे कलर्स त्यांच्याकडे अवेलेबल होते जेव्हा मी घेतली तेव्हा. आता मला माहीत नाही. याचा कपडा याच्यापेक्षा छान नाही आहे. म्हणजे याचा कपडा तुम्हाला पण कळत असेल, थोडासा लूज टाईप आहे. बट साड्या खूप जास्त यूज होत नाही, तर 2-3 टाईमला यूज होऊ शकते. धुतल्यावर काय होईल माहीत नाही, बट अशी तरी साडी अंगावर खूप छान वाटते. त्याचा हा जो ब्लाऊज पीस आहे तो पण खूप छान आहे. याला गडवाल कॉटन म्हणतात. मी मागे घेतली तेव्हाच दाखवली होती, बट खूप जणांनी विचारलं होतं, तर म्हटलं घेऊयात. आवडतात साड्या तर घ्यायला काही हरकत नाही आहे. प्लस मला आज एक प्रमोशनसाठी साडी आलेली आहे, ह्या मी घड्या करून ठेवणार आहे कारण ह्या मला पिको फॉलला द्यायच्या आहे लगेच. ही एक साडी आहे जी मला प्रमोशनसाठी आलेली होती. म्हणजे माझ्याच चॉईसची त्यांनी पाठवली आहे, कलर वगैरे. मी शुअर नव्हती की सूत कसं येतं किंवा हा जो कलर येतो पेस्टल कलर, मी कधीच काठापदरामध्ये पेस्टल कलर घेतलेले नाही आहे. हा फर्स्ट टाईम घेतला आणि ही साडी इतकी छान दिसते घातल्यावर. तर ही अशी लोटस बॉर्डर आहे, खूप छान सिल्क आहे. हे जे काही आहे काहीतरी 5240च्या रेंजची आहे का 4800 का, ह्या दोघांपैकीच एक किंमत आहे, मला एक्झॅक्ट माहीत नाही. ओके, ही अशी काहीशी आहे. पदर पण छान भरलेला आहे आणि जसा पदर आहे ना तसाच ब्लाऊज पीससुद्धा आहे. तर मला आवडली. म्हणजे मला शुअर नव्हती मी की कशी दिसते कशी नाही, बट ती अंगावर टाकल्यावर खूप छान दिसते. ही साडी ज्यांनी पाठवली त्यांच्या पेजचं नाव आहे सौभाग्य क्रिएशन. मी खाली हवं तर त्यांचं इंस्टाग्रामची ID देते. हे जे आहे हे वर्क आपण जी साईडला बाही लावतो त्याला येतं आणि बॅक साईडला पण खूप छान वर्क आहे, काइंड ऑफ दिस. तर मस्त साडी आहे. यात पण खूप सारे कलर्स अवेलेबल होते, बट मला असं झालं की खूप सारे कलर आहे काठापदरात, तर आपण हे घेऊयात, पेस्टल कलर घेऊयात. आणि इतका आवाज आहे सखीचा, सखीला घरातच
घरातच यायचं नसतं. आईला ती बळजबरी बाहेर घेऊन गेली आज, म्हणून मी व्हिडिओ शूट करू शकते. बरं, वहिनीला पण मी दिवाळीसाठी पुण्यातूनच साडी घेऊन आली होती. आणि तुम्ही मला कमेंट करायच्या आधीच सांगते, मी बळजबरी साडी घेऊन आलेली नाही आहे. तिचे मला 15 ते 20 फोन आले की दीदी मला हाच पॅटर्न पाहिजे, मला हीच साडी पाहिजे. ऑफकोर्स ही साडी नाशिकला सुद्धा मिळते, बट तिला खूप घाई होती. तिचं असं होतं की मी ज्या दिवशी या साड्यांसाठी फोन केला होता ना घरी, तेव्हा तिला ही नजरेच पडली होती. तर शिजला की मला वेळ मिळतो नाही मिळत, तर तुम्ही घेऊन या, म्हणून मी ही साडी घेऊन आली आहे. एल्स माझ्या चॉईसची तिने दिवाळीला साडी घालावी असं काही नाही, ही तिचीच चॉईस आहे. ही एक्झॅक्ट साडी आमच्या मामींकडे आहे, पण भारीतली. ती काहीतरी 6-7.5च्या रेंजची होती. तर पण ते मामींची साडी तर डेफिनेटली दिवाळीला नाही घालू शकत, आणि तिला दिवाळीला हाच कलर हवा होता, तर ही आम्ही घेतली आहे तिच्यासाठी. तर ही पण मोचनमधून आणली मी. याच्यावर जे ब्लाऊज आहे ते आरी वर्कचं आहे, पण ते दिलं वाटतं तिने शिवायला. तर 400-300ची साडी आहे, काहीतरी 2330ला आहे. सुंदर साडी आहे. यात 3-4 कलर होते. गुलाबी होता, नेव्ही ब्ल्यू होता, असा थोडासा स्काय ब्ल्यू पण होता, मोरपंखी होता, म्हणजे जास्त ब्ल्यूच्या शेड्स होत्या. तर ही अशी एक साडी आहे, सुंदर दिसते. तिला हीच हवी होती म्हणून तिला ही घेतली. आता असं म्हणू नका की आईची साडी आणि हिची साडी सेम आहे, बट त्यांच्या रेंजमध्ये फरक आहे. तर दादा एक्झॅक्ट सेम अमाऊंट देतो सगळ्यांना, आम्हाला तिघींनाही. बट तिला साडीपेक्षा ड्रेसमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. प्लस शी नोज की माझ्या आणि आईच्या साड्या टोटल तिच्या आहेत. इवन माझ्या मावशीच्या पण साड्या टोटल तिच्या आहेत, त्याच्यामुळे ती साडीमध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करत नाही. तर ही साडी काहीतरी तिची दिवाळीची साडी आहे, ही तिची जी 2400ला गेली आहे मला. आणि आईला आणि वहिनीला सेम साड्या घ्यायच्या होत्या, बट याच्यात मी जरा भारी पण साड्या बघितल्या होत्या आणि यात पण सेम साडी बघितली होती. पण आईला आरीवर्कचे ब्लाऊज नको होतं. याच्यात पूर्ण भरलेलं आरीवर्कचे ब्लाऊज आहे रेडीमेड, ते आईला अजिबात नको होतं. शी इज लाईक की मी म्हातारी आहे, मला नाही छान दिसणार वगैरे. तर ही साडी जी आहे ती आम्ही काल मावशीकडनं घेतली आहे. हे बघा, सेम तीच साडी आहे, बट याची बुट्टी खूप छान आहे अशी रेड आणि हे. आणि ही कलांजली पैठणी आहे, सेमी सिल्कमध्ये. ही आम्हाला 5000ला गेली. आणि जी वहिनीची आहे ती पण कलांजलीच आहे, बट तुम्ही स्वतःच दोघांमधला फरक बघू शकता. हे बघा, उरलेल्या पैशाचे वहिनी ड्रेस घेईल धनत्रयोदशीला घालायला, आय नो. तर हे असं काहीचं आहे, फरक तुम्ही पण बघू शकता. याचा सूत जरा पातळ आहे, बट स्टील साडी खूप छान आहे. तर ही वहिनीची साडी आणि आईची पण दाखवली मी तुम्हाला. तर याच्यातलीच प्युअर सिल्कची साडी माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे माझी इच्छा होती की आईने हा कलर घेऊ नये. बट शी इज लाईक की 3 वर्ष झाले तू तुझी साडी वापरायला नाही काढली, तू कधी घालणार, त्याच्यानंतर आम्ही कधी घालणार, त्यापेक्षा मलाही घेऊ दे, मला हाच कलर घ्यायचा दिवाळीला. त्यामुळे आईचं झालं. आणि आता माझी दिवाळीची साडी. या दिवाळीला मला सगळ्यांना कपडे घ्यायचे होते, पण कोणीच माझ्याकडनं काहीच नाही घेतलं. आणि हो, कमेंट यायच्या आधीच सांगते, आमच्या आईंना मी साडीचे पैसे देऊन आले, त्यांना माझ्या चॉईसच्या साड्या आवडत नाही आहे, त्यामुळे दिवाळीची साडी ते या संडेला येऊन घेते. मी मे बी जाईल त्यांच्यासोबत साडी घ्यायला, डिपेंड अपॉन की त्या कधी येत आहे, कशा येत आहेत त्यानुसार. पण त्यांची साडी म्हणून मी दाखवत नाही आहे. आईने मी घेतली आहे माझ्या आवडीची. मला खूप दिवसापासून पैठणी घ्यायची होती अजून एक, म्हणजे ही जी पैठणी मी घेतली ती माझ्याकडे. मी खूप साड्या बघितल्या त्या दिवशी, खूप साऱ्या. भक्ती आणि शुभांगी पण कंटाळली होती, बट ॲट द एंड जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, कितीही काही होऊ द्या, मी शेवटी येऊन पैठणीवरच पडते. तर मी पुन्हा पैठणीच घेतली आहे. तरी मी घेतली आहे ही मुनिया पैठणी, छान आहे. हे कलर कॉम्बिनेशन माझ्याकडे होतं, बट याच्यात खूप जास्त कलर बनत नाही. पेस्टल कलर होते, जसा की हा एक गुलाबी होता, जे मला सूट नसते झाले खूप जास्त याच्या बाबतीत. एक मजेंटा कलर होता, पण मजेंटामध्ये पण माझ्याकडे बऱ्यापैकी साड्या आहेत. यात पण माझ्याकडे 2 साड्या आहे. माझी एक येवला पैठणी पण अशी आहे आणि एक कांजीवरम पण अशी आहे. त्याचा तर सेम कॉम्बिनेशन आहे, बट स्टील यार, ही साडी माझ्या डोहा जेवणाच्या वेळेस बघितलेली होती आणि माझ्या डोक्यात होती यार अशी साडी घेऊयात. सो ही बाजूला कोणाला तरी दाखवलेली होती, पण मला आवडली, सो मी ही घेतली. तर ही पण त्याची प्राईजच नाही. ही 21,500ची साडी आहे, जी मला 15,900ला पडली, म्हणजे 16ला पडली. तर याच्यात पण मला तात्याने 3,000 रुपये दिले होते, निखिलने 5,000 रुपये दिले होते दिवाळीच्या साडीला. सो 8 मी मॅनेज केले, असं काहीचं आहे. आणि ह्या अशा साड्या आहेत माझ्याकडे आत्ता. माझी माहेरची साडी बाकी आहे, जी पप्पा आणि दादा घेतात. मी नाही असा हट्टीपणा करत, बट
माझं असतं की यार नाही, सण सूद तर माझे प्रॉपर झाले पाहिजे. तर मला दादा आणि पप्पा पण खर्च देतात, ज्याची पण मी साडी घेऊन जाते. ते आता मी मावशीकडनं उचलेल. मी 1-2 काढून ठेवलं आहे तिच्याकडे. बट असं होतं ना, जेव्हा घरचं दुकान असतं ना तेव्हा असे टॅग करावे लागतात. आई आणि मी पण एक साडी काढून आलो आहे. मामी 5 साड्या काढून आल्या आहेत. वहिनीच्या 2 साड्या व शिजलाय की तुम्ही घेऊन जा, पण 8 दिवस थांबा, माझा माल जाऊ द्या, कारण मला प्रकार पण लागतात दाखवायला. मग दुसरी तुम्हाला मी आणून देईल सेम साडी. त्याशिवाय आमच्या सगळ्या साड्या मावशीकडे पडल्या आहेत, तर त्या मी तुम्हाला आत्ता इथे नाही दाखवू शकत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी खूप इच्छा होती की ह्यावर्षी मी सगळ्यांना कपडे घ्यावे, बट दे सेड स्ट्रिक्टली नो. त्याच्यामुळे मग मी नाही घेऊ शकली. म्हणजे आईला आणि बहिणीला ते मी आणत राहते मधून साडी, ड्रेस जे काही असेल ते. पण पप्पा आणि दादाला खूप जास्त घेणं नाही होत, बड्डेशिवाय तर नाहीच घेणं होत. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की पुढच्या पिढीला करून ठेवण्यापेक्षा मागच्या पिढीसाठी काहीतरी करा, कारण ते आपल्यासाठी खूप खूप कष्ट घेतलेले असतं. मला माहिती आहे, दिवाळीला माझी आई, दादाला जॉब लागायच्या आसपासपर्यंत आई कधीच दिवाळीला नवीन साडी घेत नव्हती. जशी जशी प्रगती झाली तेव्हापासून मग दादा जॉबला लागला, कारण त्याच्या आधी माझं आणि दादाचं शिक्षण होतं. हे घर आम्ही जवळजवळ 2010च्या आसपास बांधलं होतं. आमची सिक्युरिटी पप्पांसाठी प्रायोरिटी होती. त्यामुळे मग तेव्हा खूप जास्त हाऊसमौस नाही केली. ऑफकोर्स मला, दादाला नेहमी नवीन कपडे असायचे. आत्या यायच्या, पुन्हा आमचे जे कोणी भावंड यायचे त्यांना सगळ्यांना असायची. पण आई अशी स्पेसिफिक जाऊन कधी मला नाही वाटत की दुकानात जाऊन दिवाळीची साडी वगैरे घ्यायला गेलेली असेल. इट इज काइंड ऑफ ज्या आपण असं बायांकडे घ्यायचो साड्या, त्याच्याकडनं घेतली तर घेतली. पण दिवाळीला नवीनच साडी पाहिजे असं काही नव्हतं. आता छान छान दिवस आले तर आणि मला पण ह्यावर्षी छान छान कमाई झाली, तर माझी इच्छा होती की मी सगळ्यांना कपडे घ्यावे, पण कोणी नाही ऐकत. तात्यांची, निखिलची पण शॉपिंग झाली आहे. आईंची या संडेच्या आसपास होईल. सखीची तेवढी शॉपिंग बाकी आहे. तर सखीसाठी मला छान असा फ्रॉक शिवून घ्यायचा आहे सिल्कच्या कपड्यामध्ये. तर मी जाईल आता उद्या परवा तर दुकानं बंद असतात. उद्या किंवा बुधवारी जशी जाईल मी, जसं वहिनीचा आईचा टायमिंग मॅनेज होतो सखीला हँडल करायचा त्याप्रमाणे. अशातच मी काहीतरी बघणार आहे तिला, आणि तिला फ्रॉक शिवणार आहे, घागराने शिवणार आहे, कारण तिच्याकडे खूप सारे घागरे झाले आहेत. आणि शिवून घेणार आहे, कारण दुकानातले कपडे ते टिकली वर्क वगैरे ती नाही कम्फर्टेबल होत, तर तिला छान मस्त कपडा शिवून घेणार आहे. तर ही अशी काहीशी आहे माझी शॉपिंग. तुम्हाला काय आवडलं ते मला खाली कमेंटमध्ये सांगा, किंवा मला सजेस्ट करा की मी सखीसाठी काय घेऊ शकते. आणि तुम्हाला ते नारायणपेठचं आणि काय अजून सांगितलं तर तुम्हाला, हां, आणि ही जी साडी मी घेतली आहे याचे पेज मी खाली टॅग करेल. पेठचं पेज नाही आहे माझ्याकडे, बट त्याची जी मिशोची लिंक आहे 700वाली ती मला सापडली, ती मी टॅग करेल. आणि याचं पण पेज टॅग करेल. तर येस, अशी काहीशी आहे माझी शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनत आहे. अँड निखिलची अपडेट, तर निखिल काल सकाळी लँड झालेला आहे मस्त. त्याचा आत्ता ह्या क्षणी संडेची स्टार्टिंग झालेली आहे. मस्त मजेत आहे, मस्त कामात आहे, कारण त्याला डिस्टर्ब करायला मी आणि सखी तिथे नाही आहे. ऑफकोर्स तो ब्लॉगमध्ये नाहीच येऊ शकत, कारण त्यांनी शूट करायचं ठरवलं तरी त्याला ते नाही जमत आहे असं तुम्हाला स्पष्ट बोललं. मी त्याला बोलते अरे पाठव 1-2 क्लिप, ऑडियन्सला आवडतं तुला बघायला, बट नाही जमत आहे त्याला. असो, तर असं काहीसं होतं. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय आवडलं आहे, काय नाही आवडलं आहे. तोपर्यंत आपण भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना.